नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात योजना आणि नोकरी मित्र, तुमचं स्वतःचं माहितीचं विश्वासार्ह ठिकाण. आजच्या काळात योग्य माहिती मिळणं खूप गरजेचं झालं आहे. कारण अनेक वेळा फक्त माहिती नसल्यामुळे लोक मोठ्या संधी गमावतात. आणि कधीकधी चुकीच्या माहितीमुळे आर्थिक नुकसान देखील सहन करावं लागतं. अगदी बरोबर. म्हणूनच या चॅनलवर आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो सरकारी योजना आणि व्यवसायाच्या संधी याबद्दल अगदी सोप्या भाषेत माहिती. जर तुम्हाला सरकारच्या योजनांचा योग्य फायदा घ्यायचा असेल तर आजचं हे सखोल विश्लेषण तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. नक्कीच. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा महत्त्वाचा विषय. आज आपण एका अशा धोरणाची उकल करणार आहोत जे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं आयुष्य बदलू शकतं. या दस्तऐवजाचं नाव आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचं कृषी यांत्रिकीकरण उपअभियान. आणि हा विषय खऱ्या अर्थाने शेतीच्या मुळाशी जाणारा आहे. कारण बघा ना, जेव्हा आपण कृषी धोरणांबद्दल बोलतो तेव्हा अनेकदा आपली चर्चा केवळ कर्जमाफी किंवा हमीभावाभोवती फिरत राहते. होय ना, नेहमी तेच विषय असतात. राईट. पण शेती हा मुळातच ऊर्जेचं रूपांतर करणारा एक खेळ आहे. ऊर्जेचं रूपांतर म्हणजे नेमकं कसं? म्हणजे बियाण्याला पिकात रूपांतरित करण्यासाठी जी ताकद लागते, जे कष्ट लागतात, तिचं गणित जोपर्यंत आपण सोडवत नाही तोपर्यंत शेती खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरू शकत नाही. आणि या दस्तऐवजात याच ऊर्जेचं अत्यंत अचूक गणित मांडण्यात आले आहे. आणि म्हणूनच आज आपण या कागदपत्रांच्या आत दडलेले शेतीचे अर्थकारण, त्यातलं भौतिकशास्त्र आणि गावाकडचे प्रशासकीय वास्तविकता समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. या सरकारी दस्तऐवजात एक अतिशय विशिष्ट आणि थोडा तांत्रिक वाटणारा आकडा दिला आहे. त्यात म्हटलंय की शेतीमधील ऊर्जेच्या वापराचे प्रमाण 2 किलोवॅट प्रति हेक्टरपर्यंत वाढवणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. आता हे वाचल्यावर साहजिकच माझ्या मनात प्रश्न आला की हा नेमका काय प्रकार आहे? 2 किलोवॅटचं का? 1.5 किंवा 3 का नाही? खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आणि यामागचं विज्ञान आणि काळाची गरज समजून घेणं खूप रंजक आहे. बरं. भारतात पारंपरिक शेती ही प्रामुख्याने मानवी श्रम आणि बैलांवर अवलंबून आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. हो, पिढ्यानपिढ्या तेच चालत आलंय. राईट. आता विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर एका माणसाची शारीरिक ऊर्जा साधारणपणे 0.05 किलोवॅट असते. बापरे, फक्त 0.05? होय. आणि एका बैलजोडीची ऊर्जा सुमारे 0.37 ते 0.50 किलोवॅटच्या आसपास असते. आता तुम्ही विचार करा, जेव्हा मान्सूनचा पहिला पाऊस पडतो तेव्हा जमिनीत योग्य ओलावा असतो. हा ओलावा टिकून राहण्याचा काळ, ज्याला आपण कृषी भाषेत विंडो पिरियड म्हणतो, तो फार तर 10 ते 15 दिवसांचा असतो. म्हणजे जर या 15 दिवसात काम झालं नाही तर जमिनीतील ओलावा निघून जाईल आणि पेरणीची वेळ टळून जाईल. अगदी अचूक. याच अत्यंत छोट्या वेळेत शेतकऱ्याला मशागत आणि पेरणी उरकायची असते. आणि तिथेच पारंपरिक ऊर्जेची मर्यादा उघडी पडते. म्हणजे मानवी आणि पशु ऊर्जेच्या मदतीने 1 हेक्टर जमीन वेळेत पेरणे हे शारीरिकदृष्ट्या जवळजवळ अशक्य होऊ लागते. म्हणूनच या धोरणाने 2 किलोवॅट प्रति हेक्टर हे लक्ष ठेवले आहे. अच्छा, आता मला ते गणित समजायला लागलंय. जेव्हा शेतात 2 किलोवॅटची यंत्रऊर्जा उतरते तेव्हा ते काम केवळ वेळेत पूर्ण होत नाही, तर बियाणे योग्य खोलीवर पडते, खतांचे समान वाटप होते आणि उत्पादनात थेट 20 ते 30% वाढ होते. अरे वा, हे समजण्यासाठीही मी एका उदाहरणाचा विचार करत होते. म्हणजे बघा, समजा एखाद्या शेतात पुराचे पाणी साचले आहे आणि ते बाहेर काढायचे आहे. जर हे काम एका बादलीने करायचे ठरवले तर माणूस कितीही रात्रंदिवस राबला तरी पीक सडण्याआधी तो ते पाणी बाहेर काढूच शकणार नाही. अगदी बरोबर. पण तिचे जर एखादा मोठा औद्योगिक पाण्याचा पंप आणला तर तेच काम काही तासांत होईल. म्हणजे 2 किलोवॉट प्रति हेक्टरचा उद्देश केवळ शेतकऱ्याचा घाम वाचवणे हा नाहीये, तर निसर्गाने दिलेल्या त्या 15 दिवसांच्या वेळेत जे काम अशक्य वाटते ते गणिताच्या आधारे शक्य करणे हा आहे. राईट. हे सायकलवरून थेट मोटरसायकलवर जाण्यासारखंच आहे. हो ना. आणि सध्याच्या हवामान बदलामुळे पावसाचा काहीच भरोसा राहिलेला नाही. कधी महिनाभर पाऊस पडत नाही तर कधी 2 दिवसात महिन्याभराचा पाऊस पडतो. हो, ही तर ग्राउंड रियालिटी आहे आता. म्हणूनच अशा लहरी हवामानाशी 2 हात करायचे असतील तर वेगाशिवाय पर्याय नाही. आणि हा वेग केवळ यंत्रे देऊ शकतात. त्यामुळे या योजनेचा मुख्य उद्देश नुसती यंत्रे वाटणे नसून शेतीतील ऊर्जेचा वापर वाढवणे आहे. हे ऐकायला खूप तार्किक वाटतंय. पण आता आपण या धोरणाच्या अनुदानाच्या व्याप्तीकडे वळूया. कारण इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो.
यांत्रिकीकरण म्हटलं की आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर लगेच एक मोठा महागडा 50-60 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर उभा राहतो. होय, बहुतेकांचा हाच समज असतो. माझाही असाच समज होता. मला वाटलं होतं की सरकार या योजनेतून फक्त मोठे ट्रॅक्टर वाटणार आहे, पण जेव्हा मी या अनुदानाच्या व्याप्तीची यादी पाहिली तेव्हा मला खरोखर आश्चर्य वाटलं. हां, त्या यादीत खूप विविधता आहे. हो, यात ट्रॅक्टर आणि पॉवर टेलर आहेतच, पण चक्क 10 वेगवेगळ्या श्रेणी दिल्या आहेत. राईट? ट्रॅक्टर चलित अवजारे, बैलचलित यंत्रे, मनुष्यचलित यंत्रे आणि अगदी फलोत्पादन यंत्रांचाही समावेश आहे यात. म्हणजे यांत्रिकीकरण म्हणजे नेहमीच डिझेलवर चालणारी मोठी इंजिने नसतात, बरोबर? अगदी बरोबर. यातील सर्वात आकर्षक बाब म्हणजे हे धोरण एकांगी नाही. यामागे एक अत्यंत सूक्ष्म भौगोलिक विचार आहे. आता बघा ना, महाराष्ट्राचा भूगोल पाहिला तर तो सर्वत्र सारखा नाहीये. हां, कोकण आणि विदर्भात खूप फरक आहे. नक्कीच. कोकणातील जांभा दगडाची आणि डोंगर उतारावरची खाचरांची शेती, पश्चिम महाराष्ट्रातील उसाचे पट्टे आणि विदर्भ मराठवाड्यातील काळ्या मातीची विस्तीर्ण शेती यांची भौगोलिक रचना पूर्णपणे वेगळी आहे. राईट. जर सरकारने केवळ मोठ्या ट्रॅक्टरवरच अनुदान दिले असते तर कोकणातील शेतकऱ्याला त्याचा काहीच उपयोग झाला नसता. कारण तिथे ट्रॅक्टर जाऊच शकत नाही. अगदी. म्हणूनच या यादीत हाताने चालवता येणारी आधुनिक छोटी अवजारे आणि बैलचलित प्रगतयंत्रे यांचाही समावेश आहे. एखाद्या छोट्या शेतकऱ्यासाठी कमी श्रमात जास्त काम करणारे आधुनिक डिझाईनचे बैलचलित पेरणी यंत्र मिळणे हे सुद्धा यांत्रिकीकरणच आहे. हे खरोखरच खूप विचारपूर्वक बनवलं आहे. पण या 10 घटकांमध्ये मला आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे प्रक्रिया संच आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान यांचा विशेष उल्लेख. हा या धोरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. अनेकदा कृषी धोरणे ही केवळ पीक कसे घ्यायचे इथपर्यंतच मर्यादित असतात. पण पीक हाती आल्यावर त्याचे काय करायचे तिथेच तर सर्वाधिक नुकसान होते. हो ना? योग्य साठवणूक किंवा प्रक्रियेअभावी भाजीपाला, फळे आणि धान्य खराब होते. आणि मग शेतकऱ्याला मिळेल त्या मातीमोल भावाने आपला माल विकावा लागतो. नेमके हेच थांबवण्यासाठी या काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. केवळ कच्चा शेतमाल विकण्याऐवजी त्यावर प्राथमिक प्रक्रिया करणारी यंत्रे या योजनेतून अनुदानावर मिळू शकतात. म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन करण्यावर सरकारचा भर आहे. अगदी. उदाहरणार्थ तुरीची थेट डाळ करणे किंवा फळांचा रस काढून तो पॅक करणे यासाठीची छोटी युनिट्स शेतकरी स्वतःच्या गावात उभारू शकतो. अरे वा, म्हणजे शेतकरी केवळ उत्पादक न राहता एक प्रकारे उद्योजक बनेल. होय. यामुळे मूल्यवर्धन होते आणि उत्पादकाला बाजारातील चढउतारांचा कमी फटका बसतो. हे खऱ्या अर्थाने शाश्वत शेतीकडे टाकलेलं पाऊल आहे. हा विचार शेतीचे अर्थकारण खऱ्या अर्थाने बदलणारा आहे. पण थांबा, इथे मला एक व्यावहारिक शंका उपस्थित करावीशी वाटते. बरं, बोला. आपण 2 किलोवॅट ऊर्जेबद्दल बोललो, अनुदानाच्या 10 श्रेणींबद्दल बोललो, पण ग्राउंड रियालिटी खूप वेगळी असते. आता बघा, मराठवाड्यातील एखाद्या गावातील शेतकऱ्याचं उदाहरण घेऊया. त्याच्याकडे जेमतेम 2 एकर जमीन आहे. दुष्काळ आणि नापिकीमुळे आधीच तो आर्थिक संकटात आहे. बरोबर. जरी सरकारने त्याला काढणी पश्चात तंत्रज्ञानावर किंवा मोठ्या ट्रॅक्टरवर अनुदान दिले तरी उर्वरित रक्कम भरणे त्याला शक्यच नाही. भांडवल उभं करणं कठीण असतं. आणि समजा त्याने कर्ज काढून ट्रॅक्टर घेतलाच तरी 2 एकर शेतीत त्या ट्रॅक्टरचं काम वर्षातील फक्त 15-20 दिवसच असेल. बाकीचे 340 दिवस तो ट्रॅक्टर घरासमोर गंजत उभा राहील. राईट. मग मला सांगा, या गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्याला या योजनेचा खरोखरच फायदा कसा होणार? ही अत्यंत अचूक आणि अर्थशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाची शंका आहे. कोणतीही महागडी यंत्रणा जर वर्षातील बहुतांश काळ पडून राहत असेल तर ती नफ्याऐवजी तोट्यातच जाते. हो ना, भांडवल तिथे अडकून पडते. म्हणूनच या समस्येवर उपाय म्हणून या दस्तऐवजात एका अत्यंत आधुनिक मॉडेलचा प्रस्ताव मांडला आहे. तो म्हणजे भाडे तत्वावरील सुविधा केंद्रांची उभारणी. अच्छा, म्हणजे कृषी अवजार्य बँका. होय, ज्याला इंग्रजीत कस्टम हायरिंग सेंटर्स असं म्हणतात. म्हणजे ही संकल्पना आजच्या शेअरिंग इकॉनॉमीसारखी आहे का? जसे की शहरांमध्ये उबर किंवा ओला सेवा असते. अगदी तसंच. म्हणजे ही तर शेतीसाठी तयार केलेली यंत्रांची लायब्ररी किंवा उबर सेवाच आहे, जिथे तुम्हाला गाडीची मालकी घेण्याची गरज नसते, फक्त प्रवासापुरते भाडे द्यायचे असते. अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही. या योजनेचा भर प्रत्येक छोट्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर विकत घ्यायला लावण्यावर नाहीये.
त्याऐवजी गावातील एखाद्या शेतकरी उत्पादक कंपनीने म्हणजे FPOने किंवा महिला बचत गटाने पुढाकार घेऊन अशी अवजारे बँक स्थापन करायची आणि सरकार या मोठ्या बँकेच्या उभारणीसाठी त्यांना अर्थसहाय्य करेल. पण कागदावर हे खूप छान दिसतं. प्रत्यक्षात FPO किंवा बचत गट चालवणे हे प्रशासकीयदृष्ट्या खूप जिकरीचं काम असतं ना? हो, त्यात आव्हाने आहेत. पैशांची जुळवाजुळव करणे, यंत्रांची निगा राखणे यात अनेक अडचणी येतात. हे मॉडेल खरोखरच काम करतं का? याच कारणामुळे या केंद्रांना व्यावसायिक तत्वावर चालवण्याचे प्रोत्साहन दिले जाते. अर्थशास्त्राच्या भाषेत आपण याला ऑप्टिमल युटिलायझेशन म्हणतो. म्हणजे जास्तीत जास्त वापर. बरोबर. जेव्हा एखादी संस्था लाखो रुपयांचे हार्वेस्टर किंवा ट्रॅक्टर घेते तेव्हा तिला तो खर्च भरून काढण्यासाठी ते यंत्र जास्तीत जास्त दिवस चालवावे लागते. मग ते केवळ एका गावात नाही तर आजूबाजूच्या 10 गावांमध्ये भाड्याने दिले जाते. अच्छा, म्हणजे त्याचा व्यवसायच होतो? होय. छोट्या शेतकऱ्याला लाखो रुपये खर्च न करता केवळ एका तासाचे किंवा एका दिवसाचे भाडे देऊन आपले काम उरकता येते. यामुळे शेतकऱ्याला कर्जाच्या खाईत जावे लागत नाही. आणि एकाच महागड्या यंत्राचा वापर शेकडो शेतकरी करू शकतात. अगदी. महागडी यंत्रे विकत घेण्याऐवजी गरजेपुरती भाड्याने मिळणं हे आर्थिकदृष्ट्या खूप शाश्वत मॉडेल आहे. हे ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की या धोरणाचा उद्देश फक्त यंत्रे विकणे हा नसून ग्रामीण भागात एक नवीन सेवा उद्योग उभा करणे हा आहे. हां. व्यक्ती स्वतःच्या, बायकोच्या किंवा मुलांच्या नावाने दरवर्षी नवीन ट्रॅक्टर काढून ही अनुदाने हडप करू शकतो. हे अनेकदा होतं. आणि जो खरा गरजू शेतकरी आहे तो नेहमीप्रमाणे रांगेतच उभा राहील. मग या दस्तऐवजात हा गैरप्रकार रोखण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि हा प्रश्न सरकारी योजनांच्या अयशाचे मुख्य कारण नेहमीच अधोरेखित करतो. हो ना. पण या उपअभियानाच्या नियमावलीत काही अत्यंत कडक प्रशासकीय अटी घातल्या आहेत, ज्या हा धोका कमी करण्याचा प्रयत्न करतात. कोणत्या अटी आहेत त्या? पहिली गोष्ट म्हणजे पारदर्शकता. आधार कार्ड आणि जमिनीचे अधिकृत उतारे म्हणजे 712 आणि 8A हे तर अनिवार्य आहेतच. हां, ते तर बेसिक आहे. पण यातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे 10 वर्षांचा लॉक इन पिरियड. 10 वर्षांचा नियम म्हणजे नेमकं काय? तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? दस्तऐवजात स्पष्ट नमूद केले आहे की जर एखाद्या कुटुंबाने या योजनेअंतर्गत विशिष्ट यंत्रासाठी, समजा ट्रॅक्टरसाठी अनुदानाचा लाभ घेतला, तर ते कुटुंब पुढील 10 वर्षे त्याच यंत्रासाठी पुन्हा अर्ज करू शकत नाही. 1 मिनिट. एखाद्या यंत्रासाठी 10 वर्षे वाट पाहणे ही थोडी कडक अट नाही का? कशी काय? म्हणजे आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगात 10 वर्षात एखादे यंत्र जुनं होऊ शकतं, खराब होऊ शकतं किंवा नवीन आणि प्रगत मॉडेल्स बाजारात येऊ शकतात. मग ही अट थोडी जाचक वाटत नाहीये का? वैयक्तिक दृष्टिकोनातून पाहिल्यास ती जाचक नक्कीच वाटू शकते. पण जेव्हा आपण मर्यादित सरकारी तिजोरी आणि लाखो शेतकऱ्यांची संख्या याचा विचार करतो तेव्हा हा नियम एका वेगळ्या पातळीवर काम करतो. म्हणजे कसं? याला आपण वितरणात्मक न्याय किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस म्हणू शकतो. जर हा नियम नसता तर तुम्ही मगाशी म्हणालात तसं तो प्रभावशाली गट दर 2-3 वर्षांनी नवीन ट्रॅक्टर घेत राहिला असता. अगदी बरोबर. ते जुने यंत्र विकून नवीन यंत्र अनुदानावर घेत राहिले असते आणि सरकारी पैशांचा प्रवाह एकाच वर्गाकडे वळला असता. हा नियम हे सुनिश्चित करतो की एकाला लाभ मिळाल्यानंतर तो रांगेतून बाहेर जाईल आणि दुसऱ्या गरजू व्यक्तीला संधी मिळेल. अच्छा, म्हणजे थोडक्यात एकाच व्यक्तीने सर्व सरकारी लाभ लाटू नयेत यासाठी केलेली ही सोय आहे. यामुळे सरकारी पैशांचे समान वाटप होते. होय. पण समजा जर त्या कुटुंबाला ट्रॅक्टर व्यतिरिक्त दुसरे काही घ्यायचे असेल तर? समजा त्यांनी ट्रॅक्टर घेतलाय आणि आता त्यांना रोटावेटर किंवा फवारणी यंत्र घ्यायचे असेल तर? तिथे मात्र त्यांना मुभा आहे. हा 10 वर्षांचा नियम केवळ त्याच घटकासाठी लागू आहे. ओहो, म्हणजे ट्रॅक्टर घेतला असेल तरी इतर अवजारांसाठी अर्ज करता येतो? हो, फक्त त्यांच्याकडे आधीपासून ट्रॅक्टर असल्याचा पुरावा द्यावा लागतो. यामुळे त्यांच्या तांत्रिक प्रगतीत कोणताही अडथळा येत नाही. हे प्रशासकीय तर्कशास्त्र खरोखरच पटण्यासारखे आहे. पण मला कागदपत्रांच्या यादीत आणखी एक अत्यंत रंजक अट दिसली. कोणती? खरेदी करावयाच्या अवजाराचे नुसते कोटेशन जोडून चालत नाही, तर त्या यंत्रासोबत केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल म्हणजेच टेस्ट रिपोर्ट अनिवार्य आहे. यामागचे कारण काय असाले? हा नियम थेट बाजारपेठेतील भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी आहे. म्हणजे कंपन्यांच्या भ्रष्टाचारावर? हो. जेव्हा सरकार एखाद्या वस्तूंवर अनुदान देते तेव्हा बाजारात अनेक बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या कंपन्या अचानक तयार होतात. राईट, हे आपण बऱ्याचदा पाहिलंय.
ते शेतकऱ्यांना अत्यंत स्वस्तात यंत्रे देण्याचा आमिष दाखवतात. शेतकरी अनुदानाच्या रकमेतच यंत्र मिळत असल्याने ते विकत घेतात, पण ही निकृष्ट यंत्र पहिल्याच हंगामात बिघडतात. आणि मग तो शेतकरी पुन्हा अडचणीत येतो. अगदी बरोबर. म्हणूनच शासनाने टेस्ट रिपोर्टची सक्ती केली आहे. यातून सरकार हे सुनिश्चित करते की केवळ योग्य दर्जाचे, सुरक्षित आणि मान्यताप्राप्त यंत्रच शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचेल. म्हणजे शेतकऱ्यांच्या माथी निकृष्ट दर्जाची यंत्रे मारली जाणार नाहीत, हे शासनाने आधीच पक्क केलंय. होय, हा नियम शेतकऱ्याची फसवणूक टाळतो आणि अनुदानाचा पैसा योग्य ठिकाणी खर्च होतो याची खात्री देतो. वा, म्हणजे जर आपण या संपूर्ण दस्तऐवजाचे आत्तापर्यंतचं विश्लेषण पाहिले तर हे फक्त एका कागदी योजनेसारखं वाटत नाही. याची रचना एका चक्रासारखी आहे. सुरुवातीला 2 किलोवॅट ऊर्जेचे ध्येय निश्चित केले, त्यानंतर महाराष्ट्राचा भौगोलिक विविधतेनुसार 10 वेगवेगळ्या अवजारांची यादी बनवली बरोबर. आणि छोट्या शेतकऱ्यांच्या आर्थिक मर्यादा लक्षात घेऊन अवजारे बँकेची संकल्पना आणली. आणि या सर्व व्यवस्थेतील संभाव्य गळती थांबवण्यासाठी 10 वर्षांचा नियम आणि तपासणी अहवालाची अट घातली. हे खरोखरच एक सर्वसमावेशक मॉडेल आहे. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान हे केवळ यंत्रे वाटप करण्याचं धोरण नसून ते शेतीच्या अर्थकारणाला गती देणारं धोरण आहे. अगदी बरोबर. जेव्हा आपण या धोरणाचे टप्पे जोडतो तेव्हा एक मोठा कॅनव्हास समोर येतो. हे ग्रामीण अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञान, अर्थकारण आणि रोजगार यांचे एकत्रीकरण करणारे मॉडेल आहे. नक्कीच. कारण बघा, या यंत्रांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी गावातच कुशल तंत्रज्ञांची गरज निर्माण होणार आहे. अवजारे बँकांमुळे ग्रामीण तरुणांना व्यवसायाची एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे. म्हणजे रोजगार निर्मितीही होणार. होय. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा शेतातील कामे वेळेवर आणि अचूक होतील तेव्हा देशाची अन्न सुरक्षा अधिक भक्कम होईल. हे सगळं ऐकल्यावर माझ्या मनात एक व्यापक विचार येतोय. काय? आज आपण या सखोल विश्लेषणात मानवी श्रम, बैलांची ऊर्जा, 2 किलोवॅटचे लक्ष्य आणि भाड्याने मिळणाऱ्या ट्रॅक्टर्सची चर्चा केली. कृषी क्षेत्राच्या भविष्याला दिशा देणारा ठरू शकतो. तंत्रज्ञानाची पुढील झेप नेमकी कशी असेल? आज आपण ट्रॅक्टरवर बसून शेती करणाऱ्या शेतकऱ्याबद्दल बोलत आहोत, पण पुढच्या 10 ते 15 वर्षात जेव्हा शेतीमध्ये ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI द्वारे चालणारी स्वयंचलित यंत्रे थेट आपल्या शेतात उतरतील. जे आता हळूहळू सुरूच झालंय. हो ना, जेव्हा ट्रॅक्टरवर चालकाची गरजच उरणार नाही आणि रोबोटिक यंत्रे स्वतःच मातीचा पोत ओळखून अचूक ठिकाणी खत आणि पाणी देतील, तेव्हा त्या अवजारे बँकेचं स्वरूप कसे असेल? बापरे, ही कल्पनाच खूप मोठी आहे. आणि यातून असा विचार येतो की कदाचित भविष्यात शेतकरी या शब्दाची व्याख्याच पूर्णपणे बदलून जाईल का? मातीत घाम गाळणाऱ्या व्यक्तीऐवजी एका वातानुकूलित खोलीत बसून ड्रोन आणि डेटा मॉनिटर करणाऱ्या व्यक्तीला आपण शेतकरी म्हणू का? हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आणि आपण आज ज्या यांत्रिकीकरणावर चर्चा केली ते त्या भविष्याकडे टाकलेले पहिले आणि अत्यंत गरजेचे पाऊल आहे. राईट. जोपर्यंत आपण आजच्या 2 किलोवॅटचं लक्ष्य साध्य करत नाही तोपर्यंत आपण त्या AI आणि रोबोटिक्सच्या जगाची स्वप्न पाहू शकत नाही. नक्कीच. तंत्रज्ञानाचा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे आणि आपण या बदलांचा मागोवा घेत राहणं आवश्यक आहे. अगदी बरोबर. आजच्या या दस्तऐवजातून मिळालेली माहिती आणि त्यामागील अर्थशास्त्रीय तर्क नक्कीच तुम्हा सर्वांच्या दृष्टिकोनात भर घालणारा ठरला असेल. जर तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, सरकारच्या योजनांचा योग्य फायदा घ्यायचा असेल, तर या माहितीचा उपयोग नक्की करा. या विश्वासासह आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर अशाच महत्त्वाच्या सखोल विश्लेषणांसाठी आणि नवीन माहितीसाठी आपल्या योजना आणि नोकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. होय. शेतीचे अर्थकारण आणि भविष्यातील वेध घेणाऱ्या अशाच एखाद्या नवीन विषयावर पुन्हा चर्चा करू. तोपर्यंत विचारत रहा आणि प्रश्न विचारत रहा. धन्यवाद.